दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत अटक असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि विकृत वाहकाला बडतर्फ करावं अशी प्रशासनाकडे केली आग्रही मागणी। सविस्तर वृत्त। दापोली तालुक्यामध्ये 4 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान 4 पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाल्यामुळे महिला आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकारानं NK वराडकर महाविद्यालय दापोलीच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी 13 जुलै रोजी दापोली पोलीस स्थानक आणि दापोली ST आगार प्रमुख यांच्याकडे कठोर कारवाई आणि त्या विकृत मनोवृत्तीच्या वाहकाला बडतर्फ करावं अशी आग्रही मागणी केली आहे। यावेळी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सर्व अटक असलेल्या आरोपींना भर चौकामध्ये पोलिसांनी चाबकाचे फटके द्यावेत अशी ही आग्रही मागणी केली आहे। त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात हरण येथील एका 72 वर्षीय वृद्धानं एका 25 वर्षीय दिव्यांग युवतीवर बलात्कार केला आहे। त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे दापोली पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे। दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत अटक असलेल्या आरोपींवर ताबडतोब कठोर कारवाई करावी आणि विकृत वाहकाला बडतर्फ करावं अशी निवेदनाद्वारे केली आग्रही मागणी। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपली असुरक्षितता आणि प्रशासनाच्या अपेक्षा व्यक्त केल्या। दापोली पोलीस निरीक्षक आणि दापोली ST आगार वाहतूक नियंत्रक यांनी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं उचलत असल्याचं आशावाद व्यक्त केला आहे। दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पोक्सो अंतर्गत अटक असलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि विकृत वाहकाला बडतर्फ करावं अशी केली आग्रही मागणी। विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगणे, प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।